कसबा बावडा इथल्या डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं हॉटेल सयाजीच्या व्हिक्टोरिया सभागृहात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2023-24 बाबत मार्गदर्शनपर सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉक्टर व्ही भोसले, CHRO श्रीलेखा साटम, डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए गुप्ता, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉक्टर अजित पाटील, डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉक्टर लितेश मालदे, प्रवेश प्रक्रिया प्रमुख रवींद्र बिन्नी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सेमिनारचा शुभारंभ झाला. यावेळी मार्गदर्शन करताना डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए गुप्ता यांनी सर्वाधिक करिअरची संधी अभियांत्रिकीमध्येच असल्याचं सांगितलं. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सरकारी नोकरीच्या सर्वाधिक संधी आहेत. वाहन उद्योग, 3D प्रिंटिंग यामुळे मेकॅनिकल शाखेचे महत्त्व अबाधित आहे. रसायन उद्योग, फार्मा सेक्टरसह अन्यत्र केमिकल इंजिनिअरिंगला मोठ्या संधी असल्याचं त्यांनी सांगितलं. मोबाईल आणि अन्य गॅझेटचं मार्केट वेगानं वाढत असून इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये अभियंत्यांना मोठी संधी आहे. कॉम्प्युटरच्या विविध शाखांमध्येही अगणित संधी आहेत. येत्या काळात डेटा सायन्स आणि AI/ML अभियंत्यांची मागणी खूपच वाढणार असून आपली आवड, बाजाराची गरज आणि संधी ओळखून योग्य शाखा निवडावी असं आवाहन डॉक्टर गुप्ता यांनी केलं. CETचा निकाल लवकरच लागणार असून अभियांत्रिकीसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया 15 दिवसांनी सुरू होईल. यामध्ये कोणती शाखा निवडावी, अर्ज कसा भरावा, केंद्रीय प्रवेश प्रक्रिया कशी असेल, कोणती कागदपत्र लागतील, सीट अलाइनमेंट याबाबतही डॉक्टर गुप्ता यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शंकांचं त्यांनी सविस्तर निरसन केलं. यावेळी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.